तर एक मोठी बातमी समोर येते। दिल्ली बॉम्ब स्फोटानंतर उत्तर प्रदेशमध्ये एटीएसने छापे टाकायला सुरुवात केली आहे। सूत्रांची महत्त्वाची माहिती समोर येते। सहारनपूर, मुझफ्फरनगर आणि शामली या ठिकाणी एटीएसने छापे टाकलेले आहेत। फरीदाबाद मॉड्यूलमध्ये अटक केलेल्या आदिलच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी हे छापे टाकण्यात आलेले आहेत असं देखील वृत्त समोर आलेलं आहे। तर आदिलच्या जवळच्या सहकाऱ्यांची देखील चौकशी केली जाते। सहारनपूर, शामली आणि मुझफ्फरनगर या ठिकाणी काही तरुणांची देखील चौकशी केली जाते अशी माहिती समोर येते। या संपूर्ण हत्येचा मास्टरमाइंड कोण हे शोधण्याचं आता काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि हे संपूर्ण षडयंत्र कशा पद्धतीने रचलं गेलं, कशा पद्धतीने कट रचला याची माहिती सुद्धा काढली जाते आणि त्याच अनुषंगाने उत्तर प्रदेशमध्ये एटीएसने छापे टाकायला सुरुवात केली आहे। सहारनपूर, मुझफ्फरनगर आणि शामली इथे एटीएसने हे छापे टाकलेले आहेत आणि फरीदाबाद मॉड्यूलमध्ये अटक केलेल्या आदिलच्या साथीदारांचा शोध देखील या ठिकाणी घेतला जातोय। या संपूर्ण प्रकरणात आपण बघतोय अशा पद्धतीनं उमर हा गाडी चालवत होता आणि त्यानेच आत्मघातकी हल्ला चढवला अशी शक्यताही वर्तवली जाते। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडे। रामराजे, सध्या एटीएसचे महत्त्वाचे छापे पडतायत उत्तर प्रदेशात, काय अधिक माहिती? बिलकुल, सहारनपूर, मुझफ्फरनगर आणि शामली या तीन भागामध्ये आणि हे तिन्ही जे जिल्हे आहेत ते आहेत पश्चिम यूपी च्या भागावर, म्हणजे की जे हरियाणाला चिटकून हा संपूर्ण बेल्ट आहे, त्याला शुगर बेल्ट पण म्हटलं जातं। इथं ऊस मोठ्या प्रमाणावर आहे आणि ह्याच भागामध्ये धारसूत्र सुरू आहे। इथेच त्याचे साथीदार जे आहेत ते लपले असल्याची माहिती मिळते आणि उमर हा स्वतःच गाडी चालवत होता अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे। कारण जे फुटेज आलेले आहेत त्या फुटेजमध्ये उमरचं चेहरा जो आहे तो स्पष्टपणे दिसतो आणि त्यावरूनच हे निश्चित झालेलं आहे की हा आत्मघाती हल्ला होता आणि उमर याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता। परंतु त्याला जे लॉजिस्टिक पुरवण्याचं काम करण्यात आलं होतं ते कशा पद्धतीने केलं होतं, हे त्याला पैशाचं आमिष दिलं गेलं होतं का, किंवा कशा प्रकारे त्याचं ब्रेन वॉश करण्यात आलं होतं, त्याच्या पाठीमाग कोण कोण आहे याचा तपास जो आहे तो आता तपास यंत्रणा करत आहेत। परंतु दुसरं महत्वाची बातमी म्हणजे की अमित शहा यांच्यासोबत जी सुरू असलेली बैठक होती, गुप्तचर यंत्रणाचे प्रमुख होते, त्याचबरोबर दिल्ली पोलीस आयुक्त होते, ही मीटिंग जी आहे ती आत्ताच नुकतीच संपल्याची माहिती मिळते। दिल्ली पोलीस आयुक्त या बैठकीतून बाहेर पडलेले आहेत। दिल्लीची सुरक्षा, दिल्ली मेट्रो, सार्वजनिक स्थळ, विमानतळ आणि जे महत्वाचे मार्केट आहे त्याच्या सुरक्षे संदर्भामध्ये आढावा घेण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर दिल्ली पोलिसांच्या हाती काय काय लागलेला आहे आणि तपास कोणत्या दिशेने चाललेला आहे याचा आढावा अमित शहा यांनी घेतलेला आहे। दुसरं म्हणजे गुप्तचर यंत्रणेच्या हातामध्ये काय आहे, वेगवेगळ्या राज्यांशी कोऑर्डिनेट करून कशा प्रकारे हे ऑपरेशन राबवायचं आहे याच्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे। आणि तिसरं म्हणजे की सीमाच्या पलीकडे म्हणजे की पश्चिम बंगाल, त्याचबरोबर आसाम आणि इतर राज्यामध्ये बांगलादेशच्या माध्यमातून घुसखोरी केली जाण्याची शक्यता आहे, ते कसं थोपवायचं आहे, त्यामुळे तिथे सुद्धा मोठं आव्हान आहे। या तिन्ही पातळीवर आज ही चर्चा झाल्याची माहिती मिळते। बैठक आता संपलेली आहे। बैठकीतून सर्व महत्वाचे जे अधिकारी आहेत ते बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे आता सरकारची दिशा जी आहे ती आता लवकरच ती स्पष्ट होईल। नक्कीच, मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय इतक्या मोठ्या संख्येने स्फोटकं साठवली जात होती, त्याचाही तपास एकीकडे सुरू होता आणि त्यानंतर घडलेली ही घटना कशा पद्धतीने या सगळ्याचे तार जोडलेले समोर येत आहेत याबद्दल काही कळू शकले का? बिलकुल, कारण कनेक्शन तर आहेत। पहिलं कनेक्शन म्हणजे की पुलवामा कनेक्शन, कारण हे जे डॉक्टर्स होते ते पुलवामाचे डॉक्टर्स आहेत। पुलवामामध्येच कारवाई करण्यात आलेली आहे आणि तिथूनच काही जणांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे काश्मीर मधल्या पुलवामाचं कनेक्शन जे आहे ते स्पष्टपणे दिसून येतं। दुसरं कनेक्शन कोणतं तर डॉक्टरांचं कनेक्शन आहे। हे जे 5ही संशयित जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये काही लोकांना पकडलेले आहेत हे सर्वच डॉक्टर आहेत। त्यामुळं जे उच्च शिक्षित आहेत, व्हाईट कॉलर आहेत, ज्यांचं MBBS झालेलं आहे ते या संपूर्ण कारवाईमध्ये सहभागी झाले होते। त्यांचा उद्देश काय होता हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। ते 2 मॉडेल आहेत। तिसरं म्हणजे की स्फोटामध्ये वापरण्यात आलेलं साहित्य सामग्री जी होती त्याच्यामध्ये अमोनियम नायट्रेट वापरण्यात आलेलं आहे, त्याच्याबरोबर ऑइल सुद्धा वापरलेले आहेत, हे तिसरं। आणि चौथं म्हणजेच की लॉजिस्टिक, म्हणजेच की गाडी, पैसा, डिझेल आणि इतर मदती, लोकेशन या सगळ्या आणि त्याचबरोबर रेकी करणं यासाठी जो खर्च लागतो तो खर्च कुठून देण्यात आलेला आहे, ते या 4-5 मुद्द्याच्या आधारे इथून पुढचं जे इन्व्हेस्टिगेशन असणार आहे ते सुरू असणार आहे।
नक्कीच आणि संपूर्ण आपण बघतोय हे इन्व्हेस्टिगेशन आता सुरू झालेलं आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब की कशा पद्धतीने कनेक्शन आहे, डॉक्टर आहेत हे तर आता आपल्याला समोर आलेलं आहेच आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये काही इंजिनियर, काही IT इंजिनियर सुद्धा आहेत का, तसे काही कनेक्शन दिसत आहेत का? कारण यापूर्वी झालेल्या छापेमारीमध्ये अगदी पुण्यात सुद्धा ही छापेमारी झाली होती। संशयित दहशतवादी जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि या संदर्भातली आता तपासणी होती आहे। तुर्तास धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीसाठी।